सध्या आम्ही पाथरी नगर परिषद कार्यालयामध्ये हिंदू स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये हिंदू बांधवांनी एक मोर्चा काढलेला आहे। त्याच्यामध्ये महिलासुद्धा आहे आणि लहान मुलेसुद्धा आहेत। आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की कोणत्या स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये पाथरी नगर परिषद कार्यालयामध्ये हा मोर्चा काढण्यात आलेला आहे। पाहूया एक नजर। अरे मावशी की आज आपण पाथरी नगर परिषद कार्यालयामध्ये महिला वगैरे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये आलेले काय प्रकरण काय नेमकं आणलाय तर आमच्या याच्यामध्ये पहिली 7.5 एकर जमीन होती। जमीन होती कोणती? ती माळीवाड्यातली याची तर जमीन होती। आता समज 2 एकराला कमी आहे तर ते तिथं जी जाळायला याला अडचणी आली, लेकरायला शाळाला अडचणी आली, एक मडी टाकायची वेळ आली। आमचं म्हणणं आहे की ती जमीन पुरी ताब्यात घ्यावा। म्हणजे 7 एकर होती पण आता 2 एकराला कमी असं आमचं म्हणणं आहे। काही नाही संदर्भामध्ये आपण नगर परिषद मध्ये आलेले आहे। काय आश्वासन देण्यात आलेले आपल्या इथे? हे म्हणणं आहे म्हणून आम्ही मोर्चा इथं आणलाय। प्रशासनाला माहित होतं नियोजित मोर्चा आहे, प्रशासनाला माहित असताना ओएस आणि शिव हे दोघे इथं जबाबदार व्यक्ती हजर नाहीत। त्याने ह्या मोर्चाला समोर येऊन योग्य उत्तर द्यायला पाहिजे असं आमची अपेक्षा होती। आपण त्यांना अगोदर माहिती वगैरे दिलेली माहिती दिलेली सगळं झालेलं आज मोर्चावर पण माहित होतं। जबाबदार ह्या नागरिक ह्या नात्यानं शिवनं आणि प्रशासनाने उपस्थित राहणं आवश्यक होतं। ओएस सुद्धा नाही तिथं नाही, ते ओएस परभणीला गेलेले आहेत आणि सीओ साहेब अजून जॉईन झालेले नाहीत। ऑर्डर झालेली नियमानुसार याची मोजणी हे करून घेऊ, त्यावेळेस पत्र देऊ मोजणी ऑफिसला काय फीज बीस ते भरून घेते। काय सांगणार सर की आज आपल्याला हे स्मशानभूमीसाठी निवेदन देण्यात आलेले, आपण काय आश्वासन देणार आहात? आता ह्याचं काय त्या नियमानुसार हे जे मोजणी फीस हे भरून घेऊन कारवाई करू, त्याचे काय नियमानुसार योग्य ते त्वरित कारवाई करू। 54 मध्ये हिंदू स्मशानभूमी आहे, बाकीच्या तर समाजाला पाथरीमध्ये हिंदू स्मशानभूमीच नाही। एकमेव मिळून एक माळीवाड्यातली हिंदू स्मशानभूमी आहे। त्या हिंदू स्मशानभूमीवर सुद्धा गट नंबर 54 मध्ये ती जागा राखीव असताना, त्याची सातबाराला नोंद असताना सुद्धा तिथं ऍक्च्युअली फक्त 2 ते 2.5 एकर जमिनी वापरात आहे, बाकीच्या सर्व जमिनीवर अतिक्रमण झालेलं आहे। आमचं असं म्हणणं होतं की तहसीलदार साहेबाला आम्ही पाठीमागून अर्ज करीत तहसीलदार साहेबांना नगरपालिकेला फक्त आम्हालाच असे आदेश काढले की तुम्ही फीस भरा। तर ते नगरपालिकेच्या अंतर्गत येत असताना नगरपालिकेची जिम्मेदारी आहे की आपण फीस भरून ती लवकरात लवकर अतिक्रमण मुक्त करण्यात यावी, ही सगळ्यात पहिली मागणी। 2 नंबर आमचा असा रोष आहे की इतक्या वेळेस वारंवार आपण अर्ज करून सुद्धा नगरपालिकेनं यामध्ये कुठलंही लक्ष घातलं नाही आणि आमच्यावाला अतिक्रमण आतापर्यंत मुक्त झालेलं नाही। आणि आता सुद्धा आपल्याला सगळ्याच्या निदर्शनास यायलंय की नगरपालिकेची इतकी दिरंगाई आहे, इथं सीओ तर नाहीच नाही, पण आपल्याकडे यांना पूर्व माहिती असताना सुद्धा यांनी ओएस किंवा कोणताही जिम्मेदार इथं माणूस ठेवलेला नाही। हे आमचा सर्वांचा रोष आहे आणि जे अधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण आता त्यांच्यावाली भावना जाणून घेऊ आणि आश्वासन द्या, आम्हाला एक चांगलं प्रशासक आश्वासन द्या। आणि लिंगायत समाजाची सुद्धा तिथं पाण्याच्या टाकीपाशी हे आहे, त्यांची सातबाराला नोंद असताना, पीटीआरला नोंद असताना सुद्धा त्यांच्यावर वारंवार अतिक्रमण झालेलं आहे। त्या लिंगायत समाजाच्या सुद्धा आणि त्याच्यानंतर धोबी समाजाची सुद्धा एक स्मशानभूमी आहे। अशा बाकीच्या समाजातले जे छोटे छोटे घटक आहेत समाजातले, यांच्यात स्मशानभूम्या जवळपास म्हणजे गायबच होत चाललेल्या आहेत। पण जी एक मेन आहे ती सुद्धा अतिक्रमण मुक्त व्हावी ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि या सर्वांच्या भावना घेऊन आम्ही नगरपालिकेवर सगळ्या प्रशासनाला कदरून आज मोर्चा काढलेला आहे। कशा प्रकारचे म्हणजे शेतीसाठी शेतीसाठी काही व्यवसायासाठी बळकावलेली आहे, काही शेतीसाठी बळकावलेली आहे। काही जागेवर शेती करतात, काही जागेवर वीट भट्टी आहे, ज्यांची कोणाची आहे। आणि शासनानं आम्ही ज्यावेळेस अर्ज केलेले होते तर शासनानं कागदपत्रीत काही जागेवर दाखवले, कागदपत्र जमीन मोजून घेतली, काही उतर आले किंवा आम्हाला झाडा झुडपामुळे अडचण आहे। सर की आज आपल्याला हिंदू स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये समाज बांधवांनी निवेदन दिलेले, आपण त्यांना काय आश्वासन देणार आहात? आज या कार्यालयात निवेदन प्राप्त झालेलं आहे। मॅडम निवडणुकीच्या कामासाठी संभाजीनगर येथे गेलेला असल्यामुळे त्यांचा भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यात आला। त्यांनी सर्व कागदपत्र तपासून उद्या काय ते तहसीलदार आणि नगरपालिकेचे जे सीओ आहेत त्यांना लेखी कळवण्याचं आश्वासन दिलेलं आहे। तर आपण या ठिकाणी सगळे एकत्रित जमलेलो आहेत। सर्व हिंदू धर्माच्या वतीनं SDM ऑफिस व नगर परिषद या ठिकाणी आम्ही निवेदन देण्यासाठी गेलेलो असता नगर परिषदेमध्ये ओएस साहेब नाहीत आणि त्या ठिकाणी सीओ तर नाहीच आहेत अजून पाथरीला, परंतु जे ओएस साहेब आहेत ते ओएस साहेब या ठिकाणी का हजर राहिले नाही? कारण की आम्ही अगोदरच त्यांना निवेदन दिलेलं होतं की आम्ही या ठिकाणी मोर्चा घेऊन येत आहेत, तर त्यांचं असं कर्तव्य होतं की त्यांनी या ठिकाणी थांबून हा जो जन आक्रोश आहे या जन आक्रोशाकडे त्यांनी आपलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे होतं। कारण की जनतेची फार मोठी समस्या आहे
ही समस्या निवारण करण्याचं कर्तव्य त्यांचं असताना सुद्धा आपलं कर्तव्य सोडून ते नेमकी कोणत्या कार्यासाठी गेलेत याची नोंद आपल्या आवक जावक विभागाने तसंच SDM ऑफिसनी त्या ठिकाणी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पाथरीमध्ये असलेले जेवढे काही स्मशानभूमी आहेत या हिंदू समाजाच्या सगळ्या, जसं की धोबी समाजाची आहे, सकल हिंदू समाजाची आहे, त्यानंतर लिंगायत समाजाची आहे, तेली समाजाची आहे, माळी समाजाची आहे, भोई समाजाची आहे, गोसावी समाजाची आहे, दलित समाजाची आहे, अशा सगळ्या स्मशानभूमीवरती त्या ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत. ते अतिक्रमण तात्काळ मुक्त करून त्यांची जी स्मशानभूमी आहे ती सुसज्ज करावी अशी या प्रशासनाला विनंती करण्यासाठी आम्ही हे सर्व बांधव या ठिकाणी आलेलो आहेत. आणि महिला मंडळी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेत. अक्षरशः पाऊस आल्यानंतर त्या ठिकाणी कुठं उभं राहावं, कुठं त्या ठिकाणी प्रेत जाळावं अशी स्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून प्रशासनाला अशी विनंती की त्यांनी तात्काळ ते अतिक्रमण जे आहे ते शासनाच्या वतीने आणि शासनाच्या खर्चाने त्या ठिकाणी अतिक्रमण मुक्त करून द्यावं. मागच्या वेळेला जी मोजणी झाली होती ती फक्त कागदोपत्री झाली, प्रत्यक्षात मोजणी झालेली नाही. प्रत्यक्षात शासनाने येऊन त्या ठिकाणी स्वतः SDM तथा तहसीलदार व नगर परिषदचे कर्मचारी या सर्वांनी उभं राहून सगळ्या हिंदू समाजाच्या प्रत्येक स्मशानभूमी या अतिक्रमण मुक्त करून द्यायचं काम यांनी करावं अशी विनंती मी या ठिकाणी आणि तसंच कार्याचा खुलासा त्या ठिकाणी प्रसिद्धी माध्यमातून आम्हाला सर्वांना सांगावं अशी मी विनंती या ठिकाणी या सरकार मायबापाला करतो आणि प्रशासनाला करतो. धन्यवाद. आज हिंदू समाजाच्या वतीनं ज्या हिंदू स्मशानभूमी आहेत त्या अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आज सर्व हिंदू बांधव या ठिकाणी या SDM कार्यालयावर आलेले आहेत. बांधवांनो, या अगोदर देखील आम्ही पत्रकाराच्या माध्यमातून सांगतो की या अगोदर देखील मागच्या वर्षी 3/7 आम्ही 2026 एक निवेदन दिलं. त्यावेळेस SDM ज्या होत्या त्यांनी तहसीलदारला निवेदन दिलं 7 तारखेला 7/7/2026 आणि त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना त्यांनी आदेश दिलेले आहेत. त्याच्या आदेशाची प्रतसुद्धा आमच्याकडे आहे की तुम्ही ती मोजणी करून घ्यावी. परंतु नगरपालिकेनं काय केलं, एक पत्र काढलं की वैयक्तिक तुम्ही भरा. आता या हिंदू स्मशानभूमी ज्या आहेत त्या सार्वजनिक आहेत, तिथं सर्व समाजाचे अंत्यविधी होतात. परंतु त्यांनी आम्हाला ज्यांनी निवेदन दिलं त्यांनाच वैयक्तिक पैसे भरून हे करा म्हणले. परंतु आम्ही त्यानंतर त्यांना म्हटलं की बाबा तुम्ही भरा, कारण ही सार्वजनिक आहे, नगरपालिकेच्या हद्दीमध्ये येते. जर तुमच्या यानं जर भरणं होत नसेल तसं लेखी द्या आम्हाला. तुमची जर तशी ऐपत नसेल नगरपालिकेत तर आम्ही स्वतः वैयक्तिक खर्च करून समाजाच्या वतीनं आम्ही त्या भरू, असं देखील आमचं त्यांचं बोलणं झालं आहे. परंतु तेव्हापासून त्यांनी जी चालढकल केलेली तर आजपर्यंत, त्यामुळे हा आक्रोश आहे, या जनभावना आहेत लोकांच्या आज ज्या उसळलेल्या आहेत या मोर्चाच्या माध्यमातून इथपर्यंत आलेल्या आहेत. म्हणून आमची विनंती आहे प्रशासनाला, केवळ आम्ही रस्त्यावरली लढाई लढणार नाही. जर तुम्ही उद्या जर निर्णय नाही घेतला या स्मशानभूमी अतिक्रमण मुक्त करण्याचा, तर उद्या न्यायालयाची लढाई लढण्याची सुद्धा आमची वकील बांधव सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी आहेत. त्यांच्या वतीनं आम्ही हे न्यायालयात सुद्धा प्रकरण नेऊ शकतो. कारण 7/12 जे नकाशा आहे, नकाशासुद्धा आम्हाला SDMनं उपलब्ध करून दिला. भूमी अभिलेखला सुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे. तो भूमी अभिलेखनं सुद्धा नकाशासुद्धा दिलेला आहे, ते पण आमच्याकडे आहे. म्हणून SDMच्या माध्यमातून आम्ही एवढी विनंती करतो आणि पत्रकार बांधवाच्या वतीनं विनंती करतो की आपण या ज्या मोर्चाची दखल घेऊन लवकरात लवकर ज्या अतिक्रमण मुक्त ज्या स्मशानभूमी हिंदूच्या आहेत जेवढ्या पण त्या सगळ्या मुक्त कराव्या, एवढंच या माध्यमातून मी आपणास निवेदन करतो. पुढची काय भूमिका राहणार आहे आपल्याला आश्वासनावर आश्वासन देण्यात येत आहे. आता तुम्ही म्हणले की पण ते काही मोजून देत नाही, स्वतः पैसे भरायला आम्हाला लावतात. जर यांच्याकडून आश्वासन देण्यात येते आणि ते जर आश्वासन त्यांनी पारित केले नाही, आपलं काम मोजून दिलं नाही जमीन वगैरे, तर आपलं पुढचं पाऊल काय राहणार आहे? आता सध्या तरी आम्हाला SDM मॅडमनं एक फोनवर त्यांचं आता बोलणं झालं. त्यांनी सांगितलं की मी जे काही डॉक्युमेंट तुम्ही जे निवेदन दिले ते पाहून मी मुख्याधिकाऱ्यासोबत आणि बाकी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तुम्हाला लेखी कळवते. जर त्यांचं लेखी काय येते त्यावर बघू आम्ही, आणि जर नाही झालं तर आम्ही 8-10 दिवसानंतर सगळ्या समाज बांधवांची बैठक घेऊन सगळ्या हिंदू बांधवांची आमच्या बैठक घेऊन आम्ही पुढील काय निर्णय आमचा असेल, मग ते आंदोलनाचा असेल किंवा उग्र आंदोलन असेल किंवा कलेक्टर ऑफिस किंवा जे काय करता येईल ते आम्ही करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू. पण सध्या तरी आम्ही त्या मॅडमची वाट बघू, त्यांचं काय लेखी येतं आहे, प्रसारमाध्यमातून काय येतं आहे, एक 8 दिवसाची आम्ही त्यांना एक सवलत देऊ या ठिकाणी. आणि पुढील कारवाई मग नंतर आमची तयारी आहे. 8 दिवस असेल, 10 दिवस, त्यांचे काय जे येईल पत्र त्याच्यानंतर आमची पुढील कारवाई असेल जे काय करायचं ते. पाथरी शहरातील हिंदू स्मशानभूमीचं प्रकरण अति आक्रमक भूमिका घेतलेली आहे समाज बांधवांनी. आज उपविभागीय अधिकारी कार्यालय
तसेच नगर परिषद कार्यालय येथे त्यांनी निवेदन दिलेले आणि निवेदन वारंवार देऊनसुद्धा त्यांचे स्मशानभूमीची जागा त्यांना मोजून देण्यात येत नाहीत. त्याकरिता त्यांनी आज आक्रमक भूमिका घेतलेली. 8 ते 10 दिवसांचा त्यांना कालावधी देण्यात येत आहेत. ह्या 8 ते 10 दिवसांमध्ये जर ते जमीन वगैरे मोजून देण्यात आली नाही तर पुढची आक्रमक भूमिका समाज बांधव घेतील असा ठाम विश्वास त्यांनी घेतलेला आहे.